नमस्कार, आप देख रहे हैं टीवी 24 न्यूज। मुंबई 30 मे 2025 रोजी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला। तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करत सन्मानित करण्यात आले। या भव्य व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय ठरला। या 6 साल से जागरूक महाराष्ट्र न्यूज चैनल चल रहा है, मुझे कुछ मालूम, लेकिन आज मुझे मालूम पड़ा कि जागरूक महाराष्ट्र चैनल कितने बड़े पैमाने पे काम कर रहा है। बड़े पैमाने मतलब बाकी के चैनल से वो बड़ा नहीं, लेकिन एक अच्छे लोग, हुनर जिनके पास है, कुछ अलग करना चाहते हैं, कुछ लोगों ने अलग किया है, ऐसे लोगों को ये चैनल लोगों के सामने रखता है, तो उनके बारे में मालूमात। आज हम चैनल देखते हैं तो सब देख रहे हैं, वॉर की देखते हैं या पॉलिटिकल देख रहे हैं, मतलब वॉर चल हुआ 10 दिन वही चल रहा है, पॉलिटिकल कुछ बात हुई तो वही चलता है। तो हमें अलग अलग लोगों के बारे में, अलग अलग जो घटी हुई घटनाएं, उनके बारे में कब पता चला। तो मुझे ऐसे लगा कि आज जागरूक महाराष्ट्र न्यूज चैनल के द्वारा मैंने कुछ उसके क्लासेस देखे, कुछ मैंने उसके ये देखे, मुझे मालूम पड़ा कि किस पैमाने पे काम करे, किस लेवल पे मतलब बहुत 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 मतलब ट्रू, तो जिस तरह प्योर काम करे। जिस तरीके की माइक्रो लेवल की पत्रकारिता जागरूक महाराष्ट्र की तरफ और से हो रही है, उसके लिए क्या कहेंगे मराठी में? तेच ते होतं ना की आता असं होत आहे की ह्या लेवलला मायक्रो लेवलला फार कमी होत आहे काम। आज मी सुद्धा मला वाटतं की न्यूज चॅनल एक असेल, पण नाही, खूप मायक्रो लेवलला काम करते। मायक्रो म्हणजे ही 10 गाळात जी माणसं आहेत ती खूप टॅलेंटेड आहे, त्यांच्यापर्यंत आपण ह्या चॅनलद्वारे पोहोचतोय। आज माइक्रो लेवल पे ये जो चैनल काम कर, आज तुम जो अभी तक के लोग, रूट के लोग हैं, जमीन से जुड़े लोग हैं, उन तक ये चैनल पहुंच रहा है और उनकी माध्यम से मालूमात होता है। सर, आज आपका जन्मदिन भी है और जागृत महाराष्ट्र का आज 6वीं वर्षगांठ भी, तो इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? ये तो एक बड़ा कोइंसिडेंस है कि आज मेरा जन्मदिन है। मैंने भी एक टप्पा पार कर लिया। आज 6 साल का टप्पा जो जागरूक न्यूज चैनल में, जागरूक महाराष्ट्र न्यूज चैनल ने पार कर दिया। बहुत अच्छा लगता है कि 1 साल में हम कुछ सीखते, हम बड़े होते जाते हैं, कुछ सीखते जाते हैं, हमें कुछ सीख मिलती है। वो सीख हमें लोगों को देनी चाहिए, जो हमारे जूनियरशिप उनको देनी चाहिए। और जागरूक महाराष्ट्र न्यूज चैनल यही कर रहे हैं, दिन में दिन बढ़ते जा रहे हैं, अच्छा काम कर रहे हैं, पीछे छोड़ रहे हैं, अच्छा काम करते जा रहे हैं। अमोल जी ने अपनी व्यथा म्हणण्यापेक्षा आपला जो प्रामाणिकपणे जो काम करतात, ज्या लेवलला काम करतात, पोट तिडकीने हेळेने प्रामाणिकपणे जे काम करतात ते लोकांपर्यंत तो पोहोचावं। आणि ऑफकोर्स हे पोचायलाच पाहिजे, त्याशिवाय या गोष्टी घडणारच नाही। त्यामुळे त्यांनी ती व्यथा आपली मांडली। मला ती व्यथा नाही म्हटली, ते फार प्रामाणिकपणे बोलले। सुरुवातीला काही व्यथाच असते, नंतर त्या गोष्टी फार प्रामाणिकपणे व्हायला हव्यात असं मला वाटतंय आणि ते करत आहे। त्यामुळे माझ्यातर्फे मी एक नट, एक माणूस, या समाजातला एक माणूस म्हणून मी आमच्या या जागरूक महाराष्ट्र चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजचा कार्यक्रम खरोखरच स्तुत्य आहे। जागृत महाराष्ट्र चॅनलचं नावच आहे जागृत, त्यामुळे चॅनेल जागृत आहे आणि समाजाप्रतीची आपली जबाबदारी याचं चांगलं भान आहे। आणि मी अमोलला गेले कित्येक वर्ष ओळखतोय। एखादा विषय घेतला की सतत त्याच्या मागे लागायचं। म्हणजे अमोल हा फक्त पत्रकार नाही, त्यामध्ये कार्यकर्ता पण घेतलेला आहे। समाजाचं प्रेम असलेला, समाजाप्रती निष्ठा असलेला एक समाजसेवक त्याच्यातनं दिसतो। त्यामुळे फक्त न्यूज लागली आणि माझा विषय संपला असं नाही, तर त्या न्यूज मध्ये जी समस्या आहे त्याचं निराकरण होईपर्यंत अमोला त्याच्या विषयाच्या मागे लागतो। अतिशय तुटपुंज सुविधा आहे, कुठला मोठा बॅनर मागे नाहीये, कुठला बिझनेस ग्रुप नाहीये, तरी सुद्धा आजकालच्या या महागड्या जीवनामध्ये आपले चॅनेल चालवणं, लोकांच्या समस्येला न्याय देणं आणि समाजाप्रती आपली जी एक जबाबदारी आहे याचं भान ठेवून मला वाटतं जे काम अमोल करतोय ते फार सुंदर आहे। आणि मला तर कधी वाटतं अमोल नाही तो अनमोल आहे। अनमोल विचार आहे आणि अनमोल कर्तृत्व आहे। आणि आजच्या कार्यक्रमातला मला आणखी भावलेली गोष्ट अशी आहे
खरं तर असे अवॉर्ड देणं हे काही चॅनेलचं तसं रेग्युलर काम आहे असं मला वाटत नाही. परंतु चॅनेल चालवताना सुद्धा समाजातले जे सामान्य वर्ग आहे त्याच्यामध्ये असामान्य कारकिर्दी करणारे लोक आहेत, त्यांना वेचणं, त्यांचं करिअर बनवणं, त्यांच्या रेव्ही बनवणं आणि त्यांना अवॉर्ड देणं म्हणजे आणखी चांगली प्रेरणा करण्यासाठी त्यांची पाठ थोपटणं हे फार गरजेचं असतं. आणि ती जबाबदारी अमोल यांच्या जागृत महाराष्ट्राने केली. हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मला वाटतं त्यांच्या प्रयत्नामुळे हे सगळे आणखी चांगले परफॉर्म करतात. आणि जीवनाच्या विविध क्षेत्रातली लोक मी बघितलं, शिक्षण क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, स्वास्थ्य क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रातली कर्तृत्व मंडळींना त्यांनी ते आज अवॉर्ड दिले, त्याचं कौतुक केलं आणि मला वाटतं कौतुकामुळे ते आणखी काम करतील. आज हा कार्यक्रमापूर्वी जेवढा आदर माझ्या अमोल भालेराव यांच्या मनाबद्दल त्यांच्याबद्दल होता तो आनंद द्विगुणित झालाय आणि त्यांच्याबद्दलचा सन्मान सुद्धा द्विगुणित झालाय असं मी निश्चित म्हणतो. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल हा अमोल भालेराव यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आज 6वा वर्धापन दिवस साजरा करीत आहे. आणि या 6व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी माझ्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. की आज सोशल मीडिया याच्यावर जे न्यूज चॅनल चालवणं म्हणजे किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि अशा कठीण वेळी अमोल भालेराव यांनी 6 वर्ष हा न्यूज चॅनल चालवलं आणि चांगल्या प्रकारे चालवलं, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनाचे पात्र आहेतच. पण आज या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे, विविध क्षेत्रातून लोकांना बोलावून त्यांचा जो मान सन्मान केलेला आहे, ह्या मान सन्मानाच्या कार्यक्रमाला मला असं वाटतं की असे कार्यक्रम बहुतेक चॅनल घ्यायचा प्रयत्न करतात पण ते करत नाही आहे. आणि असे कार्यक्रम घेऊन जे चांगले कार्यकर्ते आहेत, जे या क्षेत्रामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांना एक ऊर्जा मिळते, त्यांना एक ग्रुप मिळतो, असे कार्यक्रम घेतले पाहिजे. आणि या कार्यक्रमाला माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा आहे आणि त्यांचं अभिनंदन. सर्वात अगोदर जे आज या ठिकाणी माझे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे की हा जो आपण जागृत महाराष्ट्र राज्यस्तरीय 16 पुरस्कार सोहळ्याचं आयोजन आपल्या वर्धापन दिनानिमित्त करतो आणि आज हे आमचं 6वं वर्धापन दिवस होतं. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती, या ठिकाणी आज स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले, अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महत्वाचा विषय हा आहे की हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही का करतोय, तर त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी होती की आम्ही पत्रकारिता करत असताना गल्लोगल्ली प्रत्येक जनसामान्यापर्यंत जातो, त्यांचे प्रश्न मांडतो, राजकीय लोकांचे प्रश्न मांडत असतो. आणि ज्या वेळेस आम्ही एखादी कार्यक्रम करत असतो तर तो समाज, ते राजकीय लोक या व्यासपीठावरती येतील का, हा एक उद्देश होता. त्याच्या व्यतिरिक्त तळागाळामध्ये अशा अनेक संस्था आहेत, व्यक्ती आहेत, आदर्श शिक्षक आहेत जे जनसामान्यासाठी काम करतायत पण त्यांचं जे कार्य आहे लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून हा एक आपण आगळा वेगळा व्यासपीठ तयार केलेला आहे. तुम्ही पाहिलात की आपण अनेक मान्यवरांना पुरस्कार देत असताना त्यांचे आपण व्हिडिओज दाखवले, त्या व्हिडिओमध्ये त्यांचे अगोदर कार्य दाखवले आणि हे सर्व दाखवून त्यांना आपण सन्मान दिला. आणि ज्यावेळेस आपण पाहिलात की आपण ज्यावेळेस सन्मान देत होतो त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण त्यांनी असे व्यासपीठ पाहिलेले नाहीयेत. तर म्हणून आपण अशा पद्धतीचं मान सन्मानाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि कुठेतरी बरं वाटतं की अशा प्रवासामध्ये आपण असा कार्यक्रम करतोय. जागृत महाराष्ट्राची सुरुवात गावखेड्यातनं झालेली, अनेक आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आपलं काम सुरू केलेलं आहे आणि जनसामान्यांना आपण जे पत्रकार म्हणून आपली जबाबदारी आहे ते आपण पूर्ण करतो. आज या ठिकाणी जागृत महाराष्ट्र हा एक चॅनल आणि त्याचप्रमाणे अमोल भालेराव यांना मी या ठिकाणी त्यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देते. जागृत महाराष्ट्र तर्फे सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, त्याचप्रमाणे निर्भीडपणे राजकीय बातम्या ह्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं अविरत कार्य त्यांनी गेली 6 वर्ष केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने त्यांनी हे कार्य पुढे न्यावं आणि समाजामध्ये ज्या वास्तव घटना आहेत त्या जशाच्या तशा समाजापर्यंत पोहोचवणं ह्याचं हे मोठं कार्य करतात. आजच्या जगामध्ये आम्ही बघतो की टीव्ही चॅनल्सवर बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो की बऱ्याचशा गोष्टी ह्या
चिरफाड करून समाजापर्यंत पोहोचवल्या जातात. तशा पद्धतीचं काम न करता अमोल भालेराव आणि जागृत महाराष्ट्राने एक छान पायंडा आणि चांगला आदर्श समाजापुढे मांडला आहे की ट्रान्सपरन्सी आणि जे वास्तव आहे ते समाजापुढे मांडतात आणि याच्या पुढे सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने काम करावं. नवीन पिढीपुढे किंवा तरुणांपुढे एक चांगला आदर्श घडवून देण्यासाठी त्यांनी समाजामध्ये काम करावं. यासाठी मी त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा 6व्या वर्धापन दिनाच्या त्यांना मनापासून लख शुभेच्छा देते. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. 80% समाजकारण, 20% राजकारण. जागृत महाराष्ट्र आमच्या अंधेरी विधानसभेत जिथे जिथे आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी उतरतो तिथे तिथे जागृत महाराष्ट्राने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि जे सत्य आहे तेच दाखवलेलं आहे. आज त्यांनी 6 वर्ष पूर्ण केलेली आहे. मी तर म्हणेल आई जगदंबेचरणी जशा आमच्या अनिताताई विभाग संघटिका म्हणाल्या की ते आणखी 60 वर्ष का 6000 वर्ष असेच त्यांचा वर्धापन दिन त्यांनी साजरा करावा. पण इतकंच सांगेन जे सत्य आहे ते दाखवावं आणि आम्हाला अनुभव आहे चांगला की जागृत महाराष्ट्र आणि अमोल भालेकर यांनी जे सत्य आहे तेच दाखवलं आणि आम्ही या चॅनल बरोबर आहोत, राहणार आणि त्या चॅनलने पण जे अंधेरी विधानसभेमध्ये सर्वसामान्य जनतेचं जे दुःख आहे म्हणजे तुम्ही म्हणाल काही समस्या आहेत, जेव्हा जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरले, पाण्याची समस्या असो या गटार भरले, नाले भरलेले आहेत, पाणी भरलेलं आहे, तिथे तिथे जागृत महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा आम्ही बोलवलं तेव्हा जागृत महाराष्ट्र तिथे हजर झालेलं आहे आणि ते सत्य त्यांनी लोकांसमोर दाखवलेलं आहे. तर मी त्यांना ह्या 6 वर्ष पूर्ण झालेल्याचं हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. जागृत महाराष्ट्राचं न्यूज चॅनल तर्फे पुरस्कार सोहळा आता झाला आहे. त्याचे खूप खूप आभार मानतो की आमच्या कामाची दखल त्यांनी घेतली आणि मला एक नवीन मंच दिली. त्याच्याबद्दल जागृत महाराष्ट्राचे आणि त्यांच्या कर्मचारी आणि अमोल भालेराव यांचे खूप खूप अभिनंदन. तुमचे पण अभिनंदन आणि तुमच्या टीमचे आम्हाला जे मंच निर्माण करून दिला आणि कार्याची दखल घेतली त्याच्याबद्दल आरोग्याची तुम्हाला जागृत आरोग्य मित्र पुरस्कार मिळाला. वाटतं केलेल्या कामाचं सार्थक झालं कारण एवढे आम्ही सगळे ऑपरेशन जे आहे ते विनामूल्य करून दिलेले आहे आणि ज्या संस्थेने आम्हाला जे पेशंट पाठवले ते पेशंट आम्ही पूर्णपणे फ्री करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते केले सुद्धा. आज 1000 ते 1200 ऑपरेशन आम्ही पूर्णपणे फ्री केलेले आहेत. या पुरस्कारामुळे वाटतं की नवीन काम करण्यासाठी अजून एक ऊर्जा मिळते. खरोखरच आज एवढी ऊर्जा मिळालेली आहे की नवीन कामासाठी आम्ही परत पुन्हा सज्ज झालेलो आहोत. आपल्या लोकशाहीचे जर 4 स्तंभ म्हटले तर सर्वप्रथम विधिमंडळ, न्यायपालिका, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यपालिका आणि चौथा जो आधारस्तंभ आहे तो म्हणजे मीडिया. हा मीडिया जर मजबूत असेल या 3 मंडळावरती वचक राहू शकतो आणि मी 5वं मंडळ मी ज्याला म्हणतो ते म्हणजे जनता. जर जनता जर जागरूक असेल तर या सर्व मंडळावरती नियंत्रण ठेवून जे काही समाजामध्ये दुर्बल घटक आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, अत्याचारग्रस्त आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे चॅनलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होऊ शकतं. पण आता या सध्याच्या घडीला जर आपण म्हटलं तर ही समाज माध्यम म्हणजेच हे चॅनलवाले जे आहेत हे खरोखर लोकशाही बळकट करण्याचं काम करतायत का, तर याचं उत्तर जनतेने शोधायचंय. आणि अशा प्रकारे पीडित, शोषित आणि वंचित लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ही जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल सातत्याने करत आहे. आज 6वा वर्धापन दिन म्हणजे हे चॅनल 6 वर्षाचं एक बाळ झालेलं आहे. पण मी याला बाळ म्हणणार नाही तर हे वाघासारखं गुरगुरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि येत्या काही काळामध्ये हे चॅनल एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसार करणार आहे आणि त्याचा खरंच आधारस्तंभ जर असेल आणि हे चालवणारे जर असेल तर या चॅनलचे संचालक सन्माननीय अमोल भालेराव सर. मी आज अमोल भालेराव सरांबरोबर 2 ते 3 वर्ष काम केलं. या व्यक्तीचं मी एक गुण बघितलेला आहे, जिद्द, चिकाटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा आहे. आणि या प्रामाणिकपणाच्या जोरावरती जे शोषितांवर, वंचितांवर, पीडितेवर अन्याय करतात त्यांच्या छाताडावर बसून हे जागृत महाराष्ट्र चॅनल गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीये आणि मी ह्या शुभेच्छा जागृत महाराष्ट्र चॅनलला देतो. धन्यवाद. जागृत महाराष्ट्रासाठी माझ्या मनात म्हणजे खूप प्रेम आहे असं बोलू शकते मी, कारण की त्यांनी खूप काही केलं आहे
आणि असंच त्यांनी सगळ्यांसाठी करावं, जागृत महाराष्ट्र असंच पुढे पुढे जावं आणि सगळ्यांच्या घरोघरी पोहोचावं. हेच आज ते युट्यूबवर आहे, एक दिवस ते टीव्हीवर यायला पाहिजे. आणि जसं तुम्ही चांगलेच वेट लिफ्टिंग मध्ये एकदम चांगलंच करता, तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकता का, कसं तुम्ही ह्या स्टेजवर आले? हो, म्हणजे असं बोलू शकतो की खूप स्ट्रगल असते याच्यामध्ये, की आम्ही करतो पण कोणाचं लक्षच नसतं की आम्ही काय करतो, काय आहोत. जोपर्यंत नॅशनल आपण इंटरनॅशनल खेळत नाही तोपर्यंत इंडियाला आपण हायलाइट होत नाही. इथे येऊन मला लय ते वाटते, छान वाटते. तर मला प्रत्येक वेळी यही गोष्टी राहते की मी असे काय काम करू का लोकांना माहीत पडतील का मी बी काय करू शकते. ओके. भाव्यावर्धन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आदरणीय अमोल भालेराव अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी हा जो संपादकीय काम करतायत ना, खरंच गौरवास्पद आहे आणि अभिमानास्पद आमच्यासाठी. मी एका निवृत्त शिक्षक आहे, परंतु एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझं गाव सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका, पण मी राहतो नालासोपारा वेस्टला. 2017 पासून मी नैसर्गिकवरण मानवता विकास संस्थेमध्ये झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता अभियान, अंध अपंगांना मदत करणे आणि एक विद्यार्थी एक झाड, पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना एक झाड आम्ही दिलायचं. कारण असं आहे की तिकडे जागा आहे त्यांच्याकडे. तसं मी सिंधुदुर्ग जेव्हा मी माझ्या गावी जातो त्यावेळी पण अशा प्रकारचं एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबवली आणि आमच्यासारख्या अशा तळावेळातल्या आमच्या पदाधिकारी असतात यांना काम करण्याची संधी मिळते आणि ते शोधून काढण्याचं काम आदरणीय आमच्या माझ्या सहकारी भगिनी आशा ब्राह्मणे मॅडम यांनी मला ते पाठवलं होतं की तुम्ही सर तुमची माहिती द्या. पण मित्रांनो, मला सांगायला असं आवडतं की मी माझ्याकडे कुठली जास्त डॉक्युमेंट्स ठेवत नाही, फक्त काम करणं एवढंच मला माहिती. त्याची होती उपलब्ध माहिती ती सरांनी दिली. पण याच्यात तुम्हाला काय करायचं असेल ते करा. पण मला त्याचा अभिमान वाटला की एक शेतकऱ्याच्या मुलाला हा कृषी मित्र पुरस्कार मिळतो आणि मी खूपच समाधानी आणि जागृत महाराष्ट्रासाठी माझे लाख चालवते. त्याचा आज मला पुरस्कार भेटण्याचा अभिमान वाटला की मी ही जी सेवा करते त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं हे आनंद घेऊन लोकांना आनंद देण्यासाठी. कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती खालीलप्रमाणे होती. सोहळ्याला मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय पाटकर, आमदार हरुण खान, एकदा मंच उपाध्यक्ष प्रशांत काशी, प्रभात समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार, भाजपा प्रवक्ते विनोद शेलार, अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, काँग्रेस महाराष्ट्र सचिव भावना जैन, माजी नगरसेविका अनिता बागवे, दिग्दर्शक दीपक राणे, शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक आकाश रणधीर, लक्ष्मण डोंगळे आणि माता रमाई महिला मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. TV 24 न्यूज साठी मुख्य संपादक समीर शेखची रिपोर्ट.